समाजाच्या व्यापक हितासाठी लोकप्रतिनिधी काम करीत असतात। यासाठी त्यांच्यात सृजनशीलता असणे खूप आवश्यक आहे। संयम व आदरपूर्वक वागणूक लोकांना आपलेपणा वाटतो। विकासकांची मालिका ही तर सुरूच राहणार आहे, परंतु आम्ही आमचा सुसंस्कृतपणा कधी न सोडल्यामुळे पक्षातून सोडून गेलेले लोक पुन्हा पक्षात येत आहेत। हा जो आम्ही आमचा सुसंस्कृतपणा कायम ठेवल्यामुळेच लोकांना आमच्याबद्दल आपुलकी आज सुद्धा आहे, हे यामधून दिसून येत असल्याचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांनी मुरुड येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात संपन्न झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात केले। यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अलिबाग मुरुड विधानसभा अध्यक्ष अमित नाईक, मुरुड तालुका अध्यक्ष फैरोज घलटे, रायगड जिल्हा सोशल मीडिया सेलचे उपाध्यक्ष हसमुख जैन, राष्ट्रवादीचे नेते मनोज भगत, माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजित कासार, सचिव विजय पैर, मुरुड तालुका महिला अध्यक्ष ॲडव्होकेट मृणाल खोत, माजी जिल्हा परिषद सदस्य नम्रता कासार, माजी सभापती स्मिता खेडेकर आदींसह असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी या पक्षप्रवेश कार्यक्रमात मुरुड शहरातील माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर व त्यांचे समर्थक, काँग्रेस आय पक्षाचे माजी नगरसेवक विश्वास चव्हाण व विविध पदाधिकारी व कोळी समाजाचे नेते प्रकाश सर पाटील व त्यांचे समर्थक तसेच मुस्लिम समाजातील लोकांनी शेकडोच्या संख्येने पक्षप्रवेश केल्याने मुरुड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद वाढली आहे। या सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन खासदार तटकरे यांनी स्वागत केले। माहितीच्या माध्यमातून काम करत असताना आपल्याला अजितदादांच्या नेतृत्वाखाली आणि गतिमान पद्धतीने त्या ठिकाणी काम मुरुड आणि मुरुडचा सगळा परिसर उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आज आपल्या राज्यातील एक महत्त्वाचं ठिकाण आहे। नेहमी माझ्या पत्रकार मित्रांचा सातत्याने उल्लेख या ठिकाणी करत आलो की मुरुडमध्ये पर्यटक आले आणि मुरुड शहर पर्यटकांनी बहरलं। या माझ्या वर्तमानपत्राच्या लिहिणाऱ्यांची लेखणी आधी धारदारपणा त्या ठिकाणी चालते आणि या मुरुड शहराची गुणवैशिष्ट्ये पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये कशामध्ये जाऊ शकतील याचा प्रयत्न ते आपल्या लेखणीच्या माध्यमातून सतत त्या ठिकाणी करतात। आज एका टप्प्यापर्यंत आपण पोहोचलो। एकेकडे अब्दुल साहेबांनी रेवस्ती रेड्डी या रस्त्याचं स्वप्न पाहिलं। ते ज्याला बांधकाम खात्याचे मंत्री होते त्यावेळेला ते राज्याचे मुख्यमंत्री झाल्यावर करंजाचे रेवस त्या पुलाच्या कामाची त्यांनी त्याला सुरुवात केली। करंजापासून रेवस्ती रेड्डीच्या कामाची सुरुवात करायला आज आपण पाहतो की अटल सेतू झालं, मुंबईच्या आपण जवळपास करोनाच्या कालखंडामध्ये समज दक्षिण मुंबई अलिबागमध्ये 6-7 महिने वर्षभर त्या ठिकाणी जवळपास राहिले। मुंबईतील सर्वात उच्चभ्रू वर्ग त्या वर्षभराच्या कालावधीमध्ये अलिबाग आणि अलिबागच्या परिसरामध्ये त्याच वेळेला आपल्यावरती कोरोनाचं संकट आलं नव्हतं। निसर्ग चक्रीवादळाचा प्रचंड तडाखा आपल्या भागात आला। सुपारी बागायतदार असतील, नारळ सुपारीचे असतील, काजूचे असतील, आंब्याचे असतील, ह्या तालुक्याचं सुद्धा एक वैशिष्ट्य आहे। जसं निसर्गाने आपली बरसात या तालुक्यावरती केली तसं आपल्या शेती आणि शेतीवरच्या अनेक गोष्टींची त्याच पद्धतीने धर्मांतर राखणारा शेतकरी वर्ग जो शेतकरी आहे तो कोणा धर्माचा आहे, कोणा समाजाचा आहे, तो शेतकरी म्हणूनच या तालुक्यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीने काम करत असतो। अशा वेळेला निसर्ग चक्रीवादळाचा प्रचंड तडाखा आपल्याला त्या कालावधीमध्ये बसला। खासदार म्हणून मी त्याला लगेच दुसऱ्या दिवशी आलो आणि जनजीवन पूर्वपदावरती आणण्यासाठी सामुदायिकरित्या जे काही आपल्याला काम करतो तो ती काढायची मालिका आपण त्या ठिकाणी आज या ठिकाणी आयोजित इमारत असेल, वेगवेगळ्या समाजाचे उभे राहिलेली सभामंदिरे असतील, याचा उल्लेख मंगेशबाईंनी आणि साधारण या ठिकाणी केला, याची चव्हाण सरांनी सुद्धा केला। आम्ही अगदी बोलत असतात पिण्याच्या पाण्याची योजना म्हणजे या शहरामध्ये फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे महिना 4 महिने कसे काढायचे अशा एक तऱ्हेची संकट माझ्या गावातील सगळ्या माता भगिनीच्या वरती येत होतं आणि त्याच्यामुळे येणाऱ्या पर्यटकांच्या व्यवसायावरती सुद्धा मोठ्या प्रमाणावरती त्यावेळेला अडचणी निर्माण होत होत्या। राज्याचा मी अर्धमंत्री झालो होतो त्यावेळेला 10% लोकवर्गणी होती, पण 100% शासकीय अनुदानातून त्या कालावधीमध्ये ज्या मोजक्या योजना झाल्या, फक्त महाराष्ट्रामध्ये मोजक्या योजना झाल्या, एक म्हणजे मुरुडची आणि दुसरं माथेरानची, या दोन योजना राज्य सरकारच्या 100% आणि मुरुडकरांनी मलाही सतत प्रेम दिलं। मला या प्रेमाची जाणीव करामध्ये ठेवत या शहराच्या विकासाच्या कामाच्या दृष्टीने आपण त्या ठिकाणी कायद्यामध्ये काम करत आहोत। आज सागरी महामार्गातून आज मुरुडमधून आज अमेरिका असेल एकेकडे अब्दुल साहेबांनी त्या कालावधीमध्ये झालं आगाराच्या वाहनात दिघीला किंवा दुकानाला उतरणारा पूल असेल किंवा त्या तिकडून
उद्याच्या भवितव्यामध्ये आपलं साधं चित्र त्या ठिकाणी बदललं आहे. आधी मी ज्यावेळेला उद्योग पर्यटन खात्याचे राज्यमंत्री होते त्या जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून त्यांनी काम करत होते. पण अजितदादांच्या त्या संबंध एक आढावा घेणारी त्यांची वादळ त्या वादळमध्ये रेवणसिंह रेड्डी यांच्या संबंध आखणी त्यांनी केली. आणि मंगेशभाई मला सांगायला आनंद वाटेल की जवळपास 93 जागा विकसित अशा करण्यात त्या रस्त्यावरती की पर्यटक त्या ठिकाणी थांबलाच पाहिजे. आणि निहंगम असं दृश्य अरबी समुद्राचं दिसत असताना पर्यटनावरती आधारित अशी वेगवेगळी ठिकाणं जर का आपण अधिक चांगल्या पद्धतीने सुशोभित केली तर येणाऱ्या पर्यटकांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणावरती वाढू शकते. गेल्या 10-12 वर्षामध्ये मुरुडला येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत गेली. उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये हा ग्राफ आणखी असा चढत्या क्रमाने वाढत राहील. सगळ्या पायाभूत सुविधा होती. आपलं रोडची सर्व्हिस जशी आज मांडव्यापर्यंत आहे तशी उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये काशीपर्यंत काही कामाची. कारण या जिल्ह्याचं नेतृत्व जे करतात माननीय सुनील तटकरे साहेब त्यांच्याशिवाय जिल्ह्याला पर्याय नाही आणि तेच चांगलं काम करून ह्या जिल्ह्याचा विकास करू शकतात. तुम्हाला पद सुद्धा दिलेलं आहे. कोणतं पद दिलंय तुम्हाला? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्याचं उपाध्यक्षपद. पूर्वी मी काही उपाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे तिथे आणि त्याची मला चांगली माहिती आहे उपाध्यक्षपदाची. तुमच्या सोबत शेकडो कार्यकर्ते आज राष्ट्रवादीत प्रवेश केले. त्यांचं स्वप्न कसं पूर्ण करणार? साहेबांनी जबाबदारी दिली ते ह्या तालुक्यामधले आणि जिल्ह्यातले जे प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवून नागरिकांशी निगडीत जे प्रश्न आहेत. बघा, मी भाषणामध्ये म्हटलं की मुरुड तालुक्याचा विषय घेतला तर CNGचा जो प्रश्न आहे, STचे जे प्रश्न आहेत ते पहिले प्राधान्याने सोडवण्याचा पहिले प्रयत्न करणार साहेबांच्या माध्यमातून. शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकर, अलिबाग. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.